आणि ज्याने मंत्री म्हणून 45 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील मात्र 2009 ची लोकसभा लढवत असताना श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला गेले. मग माझा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला आहे की 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा नेमका जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटील कुटुंबाला झाला? बरं, डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाला उघडच आहे. 45 वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना मंत्री केलं त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून हे कुठे गेले? भारतीय जनता पार्टीत. का गेले इकडून तिकडं? म्हणले आम्हाला विकास करायचा आहे. बरोबर आहे का? तू काय आता गंमत बघा, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण सांगितलं विकास करायचा आहे. आता मग भारतीय जनता पार्टीला विकास जमला नाही का? होय, भारतीय जनता पार्टीला विकास जमला का नाही? जमला नाही. म्हणून आता राणा दादा भाजपमध्येच आहेत आणि त्यांच्या मंडळी आता कोणत्या पार्टीत आल्या? चोरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तुम्ही एखादी वस्तू चोरली तर काय पुस्तकाने हे का? होय, अडचणी. आता गंमत बघा, राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये विकासासाठी आता हितगा विकास चांगला जमला नाही म्हणून परत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरलेली संसार करण्यासाठी परत विकास करायचा. किती भारी शब्द आहे का नाही? विकास. मकरांना पुण्याचा सिनेमा बघितला ना तुम्ही? देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. देवटे आपल्यासारखं खुश होते. जनता जनता मला मतदान दे, मी विकास करतो. झाला आमदार मकरंद पुढे. आपण जशी कसाची वाट बघायला होतो सध्या बघायला लागला वाट. त्याला सोन्याची टोपी का माहिती? पण ती मकरंद पुढे त्यानं गावातलं सोन्या नावाचं एक पोरग केलं, त्याला घातली टोपी आणि तीच टोपी काढली घातली देवाला. ती म्हणले सोन्याची टोपी. जसं मकरंद अनासपुरेनं सोन्याची टोपी घातली तसं डॉक्टर पाटील घराण्यानं आपल्याला विकास दाखविलाय. विकास. बाबांनो, हा पहिला मुद्दा. आता मला तुम्हाला दुसऱ्या मुद्द्याकडे आणायचंय. 35 वर्ष शरद पवार साहेबांनी 40 वर्ष 45 वर्ष मंत्री केलेल्या पवार साहेबाला ही रात्रीतून सोडून भाजपमध्ये का? आपलं आणलेलं गाभा वाचलं पाहिजे ना, नाही तर ईडी मागायला लागेल ना परत. आणि दुसरं, आता काय राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही. आपल्याला मंत्री व्हायचं असलं तर कुठं जावं लागतंय? कमळाबाईकडे. गेली. एका रात्रीत निष्ठा बदलणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. आमच्या पक्षाची सत्ता जात होती, आमच्या पक्षाचं चिन्ह जात होतं, आमच्या पक्षाचं नाव जात होतं आणि पलकडे गेलं की 50 खोके भेटत होतं. पण त्याच्यावर लाच मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिले दुसऱ्या बाजूला. ही फरक आहे त्याच्यात आमच्या. दुसरं, भारतीय जनता पार्टी म्हणते घराणेशाही. 2019 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील निवडून आला असता खासदार म्हणून तर खालची विधानसभा कोण लढली असते? हो, तेव्हा या अर्चनाताई म्हणते
हे म्हणणं मला राय. म्हणजे घरातलंच कोण ना कोण तर लढलं असतं. ओमराजे खासदार झाला. या ठिकाणी शंकरराव बोरकर साहेबांचं आगमन झालंय. टाळ्याच्या गडगडात आदरणीय शंकरराव बोरकरांचं आपण स्वागत करावं. ओमराजे खासदार झाला. खाली आमदारकीची जागा कोणी लढवली हो? कोणी लढवली? कैलास गाडगे पाटील. निश्चितवादाचे नसते, कृतीत्व दाखवायचे असते. ओमराजेनं कृतीत्व दाखवून दिलं आणि आज मला स्वाभिमान आहे की ते कैलास पाटील सक्षमपणे आज होतो की ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत. बांधवांवर एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला पुष्कळ आहेत की कोण उजवा आहे कोण डावा आहे ती सांगायला. आता पुढचं, आता माझ्या कामाबद्दल काय बोलता येणार? आता माझं फोन घेतलं दुःख नाही. म्हणजे तर घरकुलाचा हप्ता काढला म्हणजे का खासदाराचं काम आहे का? आपल्याला कुशाल सांगतेच आम्ही हिथली माणसं तिथं घेऊन जातो नीट करून आणतो. आता तुम्हाला त्याची बी गंमत सांगतो. कुठे आहे ती कागद? मी माहितीच्या अधिकारात त्या मेडिकल कॉलेजची माहिती मागितली. म्हणलं डॉक्टर पाटील खरंच खिशातले पैसे खर्च करतोय माणसं नीट करून आणते का बघू तरी म्हणलं आपण. म्हणून माहिती मागवली. महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? इलाज हॉस्पिटलला करायचं बिल कोणी द्यायचं? शासनानं. ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजना ही डॉक्टर पाटलाचं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल 2012 पासून राबवित आहे. 2012 ला 24 लोक उपचार घ्यायला गेले आणि 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया केल्या आणि त्या शस्त्रक्रियेचे 2,50,750 रुपये शासनाकडून हिने घेतले. आता गणित पुढे आहे. 2013 ला 16 लोकांवर 138 शस्त्रक्रिया केल्यात. 16 लोकांवर किती? 138. म्हणजे किती खोल बेटिंग केली आहे का माणसाची? 16 लोकांवर 138 आणि ह्याच्या पोटी 10,13,500 शासनाला बिल सबमिट केलं की आम्ही एवढी खोल बेटिंग केली, आम्हाला पैसे पाठवा. घेतले. त्याच्या पुढची तर लई गंमत आहे. 2014 ला 9 लोकांवर 80 शस्त्रक्रिया. 9 लोकांवर. आणि 9 लोक आम्हाला तुमचं दाखवा त्याचं काय काय खोल बेटिंग केलं दाखवा तरी म्हणा आम्हाला. हे नुसतं बिल उचलायला दाखवलंय. खरंच काय केलंय? या 9 लोकांवर 11,32,500 बिल घेतलं. कोणाकडून? शासनाकडून. असंही पद्मश्री पाटील कुटुंब राणा पाटील अर्चनाताई यांनी 10 वर्षात 18,23,71,248 रुपये कुणाकडून घेतले? शासनाकडून. पैसे शासनाकडून घ्यायचे ना आपल्याला भूषण दाखवायचं. फुगट केला बघ तुझं. कितीला वाढायची र? हे जर उत्तर राणा पाटलानं हो आणि ती हृदयात काय काय आहे रक्तात काय काय आहे त्यानं द्यावं जरा बाकीची वचवच करण्यापेक्षा. जर उत्तर दे म्हणा आणि माणसं आणून दाखवून 8 माणसाची 90 शस्त्रक्रिया काय केल्या ती बाबा इतकी लबाड मंडळी आहे ती. इतकी जर 18, 19 कोटी फक्त पेशंट घ्यायचं तिथं तुमच्या टोकऱ्यावर हात आणि पैशाला पैसा आणि पुन्हा सांगायचं नीट करून आणलं का नाही. हा ही यांच्या मेडिकल कॉलेजची गत. आणि माहितीच्या अधिकारात आहे का? माझ्या मनचं बोलत नाही. कोणाला पाहिजे असतं तर कॉपी देऊन टाकतो. जरा जाऊन विचारा कसं आहे म्हणा बोल भेटती. हो त्यानं झालं का बांधवानो? ही विषय झाला. आता मी बघतोय राणा पाटील कोणत्या पार्टीत आहे? भाजपमध्ये. अर्चनाताई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरले मी.
आता नवरा बायको या वेगळ्या पार्टीत असल्यावर लेकराकडून काय अपेक्षा करणार आपण? लेकरू काय म्हणलं, तुला काय माहिती आहे म्हणजे आमच्या रक्तात काय काय राष्ट्रवादी. अरे रक्तात चुकलं तुमचा, रक्तात राष्ट्रवादी, हृदयात काय भाजप, आणि हातात काय शिवसेना. त्याला म्हणलं किडनीत मनसे घाल आणि लिव्हर मध्ये शिंदे खाते घाल, म्हणजे तू बाबा कवळी कोणत्या बी पक्षात बोंबलत फिरत जायला मोकळा झाला म्हणायचं. काय काळजी करायचं कारण नाही. आता अजून एक गंमत आहे. राणा पाटील राष्ट्रवादी सोडत असताना म्हणले होते शरद पवार आमच्या हृदयात आहे. आता राणा पाटलाच्या हृदयात शरद पवार, आणि हृदयावर दगड ठेवून कुठल्या पक्षात गेले भाजपमध्ये, आणि मल्हार पाटलाच्या हृदयात त्यांच्या हृदयात भाजप. शरद पवार साहेब सुद्धा म्हणले अरे अख्खा शरद पवार तुझ्या हृदयात बसला कस काय. इतकी लबाड मंडळी महाराष्ट्रानं एवढं खालच्या पातळीला गेलेलं राजकारण कधी बघितलं नव्हतं. तू कोणत्या का पक्षात होणार पण जा, पण खासदारकी त्वाट लढायची, दुसऱ्या माणसाला विकास करायची अक्कल नाही. बरं ती बरं केशेगावचे रहिवासी नाहीत, नाहीतर सरपंच राणा पाटील, उपसरपंच अर्चनाताई पाटील, आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत आपले मल्हार पाटील. या ग्रामपंचायतीतून ह्या वृत्तीनं ह्या पद्धतीनं वागणारी माणसं खरंच आपलं भलं करू शकतेत का? हा साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, आणि मी तुम्हाला विचारतोय खासदार म्हणून ओमराजे तुमच्या 5 वर्षाच्या संपर्कात आहे का? आहे का? कुणी बी सांगावं, नाहीतर माझ्या आधी डॉक्टर पाटील बी 5 वर्ष खासदार होत. किती बार केशेगावला आलं? किती बार आलं? ओमराजेची 4थी-5वी चक्कर असत. संसदेत डॉक्टर पाटील किती बोलले? ओमराजे 71 वेळे. 71 वेळे का बोललो? तुम्ही मला फोनवर सांगता आमचं दुखणं म्हणून बोललो. जर फोनवर बोललो नसतो तर काय गाजर कळालं असतं मला. त्याला सांगा फोन उचलायचाही फायदा आहे म्हणा, पुढच्या माणसाची अडचण ध्यानात येते, त्याच्यावर मार्ग काढता येते. बांधवांनो, लोकसभेत माझी भाषण ऐकली ती का? आपण मोदीच्या पुढे शिपूट घालून बोलतो का? ठामपणे बोलतो का? आम्हाला काय मोदी साहेबाच्या बांधाला बांध नाही, त्यांचं नामचं काय भांडण नाही बांधत. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न किती करतो? दुप्पट. झालं का नाही दुप्पट उत्पन्न? आज कसं नाही झालं म्हणा, नाही तर ईडी लावते बघ मागं कोणा नाही. कसं म्हणतो 11,000 रुपये क्विंटल सोयाबीन घेतलं का नाही? मग कितीला आणलं? पाम तेल आयात करून, सोयाबीन आयात करून 11,000 तर सोयाबीन कितीला आणलं? माझं 5,000 निघायचं आहे का कोण घ्यायला? 4,500 रुपये. 11,000चं सोयाबीन 4,500 रुपयाला आणलं, झालं की उत्पन्न दुप्पट. 11,000 वजा 4,500 रुपये, किती रुपयाचा फरक पडला क्विंटलला? 6.5. तरी दिवसचं 500 मोदीच्या जनावरांना देऊन टाकू आपण. आपल्याला कसं महिन्याला देते ती, तसं त्यांना देऊन टाकू आपण, म्हणजे ती महिन्याच्या महिन्याला माघारी गेलं. आता शिल्लक किती राहिलं? 6,000 रुपये एका क्विंटलला. एका एकरात किती क्विंटल निघतंय सोयाबीन? 6. 10 वाढा, निबल धरू, 5 धरू, वरचं 5 क्विंटल सुद्धा त्यांना देऊन टाकू. 5 धरू, क्विंटलला 6,000 रुपये म्हटलं तर 5 क्विंटलचं 500 बेटा 20 म्हणून नको. डॉक्टर पाटील 40 वर्ष म्हणून तर 5 नाही का? आता तुम्हाला हिशेबच कळायला नाही किती वर्ष राहिले. 5 30
30,000 रुपये एका एकरात. एकरात 30,000 झालं तर 5 एकराचं 5 तिक 15, 1.5 लाखाचं नुकसान आहे का नाही? 1.5 लाखाचा निब्बर हमारा खाल्लाय शेतकऱ्यानं, तरी कमीत कमी पकडलंय, एकदम कमी पकडलंय. 1.5 लाखाचा निब्बर कुचा खाऊन ही पारावर बसलं का शेतकरी? तुला 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून त्याच्याकडे काय घेत आहे? 1.5 लाख जे असतायचं 2,000 ती तर देऊन टाकले की आपण 4 महिन्याचे 2,000, 500 महिन्याला. मग अशी आता 4 महिन्याला 2,000 म्हणले का महिन्याला किती? 500. महिन्याला 500 म्हणलं तर दिवसाला किती? 16-17च्या मध्ये येते, पण 17 धरू आपण. 17 रुपयात काय येते रोज सांगा मला? एका शेतकऱ्याला विचारला औषध द्या, म्हणला दादा त्याच्यात अजून 3 टाकलं तर 3 इमल येतात म्हणजे. घ्या इमल. अरे शेतकरी सन्मान. अरे त्या शेतकऱ्याचं सोयाबीन तुम्ही पाडायसाठी पाम तेल आयात करता, सोयाबीन आयात करता. तुम्ही कारण सांगता की 11,000 रुपये क्विंटलला गेलं की महागाई वाढती. त्या शेतकऱ्याचा कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर काय करतो? निर्यात बंदी आणता. ती शेतकरी अक्षरशः कांदा उकंड्यात फेकून देते, तेव्हा त्याला विचारित नाव किती रुपये लागले म्हणून. ही बिस्लेरी बाटलीचं पाणी 20 रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या 27 रुपये लिटर आहे. ही जर शेतकऱ्याची अवस्था असेल तर मला त्या सरकारला विचारायचंय की महागाई फक्त शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्यावरच होती, तर मग मला त्याला विचारायचंय, अदानीच्या एका सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता 2014ला. आता अदानी 450 रुपयाला सिमेंटचं एक पोतं विकतंय. त्याला का म्हणत ना हो अदानी मामा 450 ने विकू नको, महागाई वाढती, तू सुद्धा किती नाही म्हणते का त्याला 200 नाही. अंबानीच्या स्टीलचा भाव 30,000 रुपये टन होता 2014ला. आता किती गेलाय? 63,000 ते 70,000 रुपयाच्या घरात. त्याला म्हणतात का अंबानी मामा 30,000 नाही, महागाई वाढते. कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली का? मग त्याच्या वस्तूचे भाव कमी केले तर फरक पडला नसता. पण जी शेतकरी आत्महत्या करते त्याच्या वस्तूचे भाव मात्र दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पाडले जाते. आणि म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही भावानो, पण जी नांगरण्याचा भाव 2014ला 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकरच्या घराचा. जी DAPचं पोतं तुम्हाला 2014ला 450 रुपयाला भेटायचं, आज 1600 रुपयाला पोतं भेटतंय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पन्न तेवढंच राहिलं. 2014ला होतं 4,500 रुपये भाव, 4,500 रुपये, पण उत्पादन खर्च दुप्पट. मग मी हा प्रश्न संसदेत मांडायचा का नाही? त्या तुमच्या पट्ट्या खासदारांनी त्याच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारं धोरण सरकार राबवतंय, ही धोरण बदला. बँकेत तुमचं प्रकरण लढलं, मॅनेजरला बोलायचं का खासदाराचं काम आहे का? आता ह्यांच्या लोकांनी कवा तिथं लोकांशी संपर्कच केला नाही. त्यांना काय माहिती महत्व? कुणाचं माणूस दवाखान्यात ऍडमिट असलं तर त्याला डॉक्टरला बोलून मदत करणं खासदाराचं काम आहे का? एखादी माझी अपंग बहीण इष्टीत जागा मिळत नाही म्हणून फोन करीत असत, त्यांचं म्हणणं ही चिल्लर काम आहे, हे काय खासदाराचं काम आहे का? मला सांगा, त्या माझ्या अपंग बहिणीचं मतदान जेव्हा लागतंय तेव्हा घ्यायला पण केली का एकाच्या पुढे एक? जेव्हा माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही तेव्हा त्याला कर्ज घेताना फोन करून वाटत नाही, खासदाराचं काम आहे का म्हणते? मध्ये एखादं घ्यावं वाटतं का नाही? मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय, ओमराजेनं खासदार ही जबाबदारी प्रतिष्ठा म्हणून स्वीकारलेली नाही. ओमराजेनं ही जबाबदारी 18 ते 20 लाख लोकांच्या अपेक्षा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आणि ही म्हणते ती फोन केल्यावर काय होतंय, फोन केल्यावर काय होतंय, त्याला म्हणावं 4 तारखेची मतदानाची वाट बघ म्हणावं 7 तारखेची. 4 तारखेला मत जर तुला ध्यानातील फोन उचलल्यावर काय होतंय म्हणावं, लय काय घेऊ नको. आता तुम्ही सेल्फी कोणाबरोबर
आपल्या मजला जी जवळचा माणूस वाटतोय त्याच्याबरोबर काढता होय, टाकू बरोबर काढता सेल्फी तुम्ही. आता तुमचं कोण काढून तर मी काय करू? ती माणूस मला घरातला माणूस समजतंय. ओमराजे आमच्या भावासारखा आहे, ओमराजे आमच्या मुलासारखा आहे, ओमराजे आमच्या नातासारखा आहे म्हणून काढते तू सेल्फी. ती बी मोठ्या दुखायले. अरे तुम्ही माणूस म्हणून कधी त्यांच्या जवळच गेला ना, प्रेमानं बोललाच ना हो. तुमच्यात मी जशीच राहिला, तुमचीच प्रतिष्ठा त्या ठिकाणी वाढून राहिला. तुम्हाला माणसाचं माणसावर असणारं प्रेम काय कळणार, ती ओमराजेलाच कळू जाणं म्हणून ओमराजे बरोबर सेल्फी टाकते. अजून पुढचं, डॉक्टर पद्मसिंह पाटील मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात एक कॉलेज मंजूर झालं, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल. कुठं झालं? मुंबईला. का? आदिवासी भाग आहे का मुंबई? मुंबईला नेलं म्हणते. मग त्यात कोण टाकत होतो? आपल्या मतावर आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं. आणि मंत्रिमंडळात गेल्यावर कॉलेज मंजूर झाल्यावर कुठं गेलं? मुंबईला. इथं काय जनावर किती का? मला सांगा 83ला जर ते कॉलेज इथं झालं असतं तर तुम्हाला फायदा झाला असता का नाही? मुंबईला नक्की पाहिजे असते काय? इथं इलाज झाला असता का नाही? हे गेलं मुंबईला, बरं नेलं ती नेलं. सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही, आपल्या वैयक्तिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं ती कॉलेज करून टाकलं. आणि बांधवानो, ओमराजेला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनात गेलंय. कोरोनात ही सगळी कोण बसली होती. एकटा ओमराजे तुमच्या प्रत्येक गावगाव पेटवत होता. आठवत नसेल तर आठवून ठेवा. ओमराजेला 1 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवलाच मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर होऊन आपल्या इथले पोरं पुढच्या वर्षी बाहेर पडायला चालू होते. 3 वर्ष आता कंप्लीट झाले. आणि केलं कुणाच्या मालकीचं? शासनाच्या. 100% शासनाच्या. माझं काम विचारतो ना, ठळक काम सांगा, ठळक ही बनव, ठळक काम तुला. आता गंमत, मी मेडिकल कॉलेजचा विषय उचलला. त्यांना म्हणलं या मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या भागातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर झालं दाखवा. 83 पासून किती वर्ष झाल्या? ती 17 आणि 24, 24 आणि 34 आणि 7, 41 वर्ष झाले. 41 वर्षात एक तरी गरीब शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर पाटलानं त्या मेडिकल कॉलेजला नेऊन फुकट डॉक्टर केलेलं दाखवा. केलं का? नाही. ती सांगणारा तुमचा एकमेव खासदार होता. आता जी मोदी मोदी म्हणून येलेत का, आता 45 वर्ष यांच्या मंत्रिपदावर तर मत मागू शकत नाही म्हणून कुणाचं नाव पुढे करायला मोदीचं. काय भाषण करतील माहिती आहे का? हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी देश को तरक्की कर रहा है, उस तरक्की के अवसर को अरे हमारे इधर कांटा निकल रहा ना, इसका कौन बात करने का? तिथे तोलचाट बोलायला कुणाला येत आहे, पण वस्तुस्थिती मांडणारा माणूस तुम्हाला पाहिजे का तोलचाट बोलणारा माणूस पाहिजे? ह्याची निवड तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला करायची आणि तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा. भाईवर बहिणो, मंगळगम हुई की नाही हुई? मनगी हुई. गॅसचं सिलेंडर 450 ला घेत होता, आता कसं वाटतंय? आता माझ्या महिला भगिनीला विचारा, आपण आठवडी बाजार करतो. आठवड्याचा किराणा 2014 ला जेवढ्या पैशात येत होता तेवढ्या पैशात आता येतोय का? अरे 60 रुपयाचं डिझेल तुम्ही 97 रुपयाला नेलं, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 108 रुपयाला नेलं. आता मला सांगा, महंगाई कम हुई की नाही हुई? ये है मोदी की. शेतकऱ्यांना तुम्ही दम खाऊ नका. आपकी बार 400 पार करा. पुन्हा सोयाबीन 2000 जिकायला लावते, काय काळजी करू नका. पुन्हा मी हिथच आहे, हिथच आहे पुन्हा. बांधवानो, ही शेतकऱ्याची परिस्थिती.
पोरांना रोजगार तर सगळ्याला आहेत का नाही, एक सुद्धा बेरोजगार नाही. उगा आज माझी सभा म्हणून सुट्टी टाकून आला होतो मी इथं, लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या सोडून. बरं, सगळ्या नोकऱ्याला ऐकलं, ऐकणार नोकऱ्या. ह्याच्यावर बोलायचं का नाही? मग ह्याच्यावर बोललं, खरं बोललं की राग येतो. बाबांनो, ही पद्धत आपली. जिथं चुकताय तिथं चुकतायच म्हणणार. मी बोललो, तुम्ही हायवे केले तर आनंद आहे. अरे पण नदीजोड प्रकल्प करा की आमच्या शेतकऱ्याला द्या ना शाश्वत पाणी. तुम्ही त्या आसाम बिहार सारख्या राज्यात पाणी जास्त झाल्यामुळं जमीन वाहून जाते. आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे त्या ठिकाणी पिकत नाही. आज मराठवाड्यासारखा महाराष्ट्रात विभाग आहे, राजस्थान सारखे राज्य आहे, नदीजोड प्रकल्प करा. 20,000 कोटी ना 40,000 कोटी खर्च ना. पण पहिल्यांदा कुणाला तुम्ही लक्ष द्या का? 70% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तर सगळ्याचे धंदे तेजीत चालते, आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसते तर चलत नाही. बांधवानो, हे मला कुठवर पारायण करून लय आहे पारायण रातभर केलं तर चालायचं नाही. सप्ताह टाकून रोज कीर्तन घ्या माझं 4 तास संपत नाही. आणि मला विचारते, ओमराजे तुमचं ठळक काम सांग. म्हणलं बरं झालं बाबा, ठळक काम सांगायला पाहिजे. आता डॉक्टर पाटलानं काय तुमचा जिल्हा 5 वर्षाचा असा चमचमा करून टाकला होता काय? त्याचं विचारित नाही ते. 40 वर्ष मंत्री होते त्याचं सांगत नाही ते. बांधवानो, ह्या पद्धतीची माणसं आहे. आता मला आपल्या सगळ्याला कामाच्या बाबतीत सांगायचंय. ओमराजेनं RDSS योजनेच्या अंतर्गत 1303 कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याच्यामधून 40 नवीन ट्रान्सफॉर्मर. पावसाळ्याला तुम्ही यावर जरा सगळे 40 नवीन ट्रान्सफॉर्मर, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 शेतकऱ्याच्या डीपी आणि 1550 जी 63 डीपी होती ती 100 करायचा निर्णय घेतलाय. जवळपास आपण 1303 कोटी रुपये खर्च करून ही सगळी कामं आपल्या या जिल्ह्यात करणार आहेत. ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या इथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे फळक काम आहे ओमराजे दुसरं. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 133 किलोमीटरच्या कामासाठी 89 कोटी रुपये खर्च आपण 5 वर्षात केले. तीही कामं पूर्ण झालेली आहेत. आपल्या सगळ्याला सांगायचंय, 30 शोपन 50 शोपन मधून 4 कोटी 25 लाख रुपये निधी त्या ठिकाणी आपण ह्या धाराशिव तालुक्याला दिलाय. खासदार निधीमधून 3 कोटी 8 लाख रुपये आपण धाराशिव तालुक्याला दिलाय. जनसुविधेमधून 1 कोटी 25 लाख रुपये दिलेत. 25-15 मधून 40 लाख रुपये दिलेत. आणि बाबांनो, ही सगळा जो पैसा आहे, ही पैसा कोणाचा आहे? ओमराजेनं गोरगरिबांची जमिनी कोण दिलेत का? जनतेचा. जीएसटी भरता का नाही? सदरा घ्या जीएसटी, पॅन्ट घ्या जीएसटी, मोबाईल घ्या जीएसटी, खताचं पोतं घ्या, माणूस वर घ्यायला, वाचवायचं सामान घ्या जीएसटी. म्हणजे पैसे कोणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही भूषण फुकट आणायचं कारण नाही. मला वाटतंय तिथं उपकाराची जाणीव नसली पाहिजे, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. आणि ओमराजे कर्तव्य म्हणून एका कामाचं ओमराजेनं उद्घाटन केलं नाही, कारण पैसे तुमचे काम तुमच्यासाठी केलं. पण ही येणं बाबा वाटायला लागलं, मॅप केलं काय सगळं, म्हणून फक्त कामं सांगितले. अजून दिव्यांग लोकांसाठी 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य खासदार तयार झाल्यापासून 76 पासून वाटत होते. पण ही योजना फक्त ओमराजेनं पहिल्यांदा राबवली. आणि माझ्या अपंग बांधवाला 3 चाकी सायकल, इलेक्ट्रिक सायकल, कानानं ऐकायची मशीन, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, तुमची कमोड चेअर, व्हील चेअर, या वस्तू त्या ठिकाणी 4 कोटी 61 लाख रुपयाच्या मोफत त्या ठिकाणी ओमराजेनं वाटप केल्या. बांधवांनो, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझं 24 तास वेळ आज सामान्य लोकांसाठी आहे, कारण माझे 10 कारखाने, मी 20 संस्था नाही. मी 24 तास तुमच्यासाठी दिले आणि पुढेही द्यायची तयारी आहे. आणि म्हणून उद्या तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी हक्कानं मत मागतोय. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.